नमस्कार मंडळी. आता ना सकाळच्या 7 वाजले आहेत आणि इथे ना माझी तुळशीची पूजा वगैरे झाली आणि भरपूर थंडी आहे कडाक्याची आणि धुके तरी भरपूर पडू लागलेत. कारण थंडी तरी ना खूप म्हणजे खूप वाढलेली आहे. आणि इथे मी चहा बनवला, कारण 10 वाजेपर्यंत तरी आपल्या घरी आता थंडी असल्यामुळे 2-3 वेळा चहा बनतोच. पण कारण थंडी म्हणून आपलं काहीतरी गरमागरम खावंसं वाटतं सारखं. मग मी पहिल्यांदा तुळशीची पूजा, सडा, रांगोळी वगैरे करून घेतलं, बाहेरचं काम आवरलं आणि नंतर ना मी किचनमध्ये आले आणि नंतर इथे मी चहा बनवला. आणि आता चला चहा पण माझा घेऊन झाला, कारण मी चहा जास्तच कमी केलते. पण आता ना थंडीमुळे आणखीन मला चहाची सवय लागलेली आहे. आणि इथे मी उपमा बनवायला घेतलेला आहे मोठ्या रव्याचा. आणि चला आता हे आव्हांना खूप आवडतं बरं का, त्यांना आपल्या बारीक रव्याचा उपमा आवडत नाही. मग आता म्हटलं तर चला, दररोज पोहे पोहे म्हणून नकोसं वाटलं. म्हटलं आता चला आज ना छानपैकी ना अशा जाड रव्याचा ना मी इथे उपमा बनवलेला आहे. आणि तुम्ही पाहू शकताय किती छान आणि एकदम सुटसुटीत आणि मोकळा आणि खूप छान असा हा उपमा फुगतो बरं का. आणि इथे बघा तुम्ही पाहू शकताय छान असं यम्मी यम्मी झालेला आहे. आणि खरंच हा खूप म्हणजे खूप स्वादिष्ट आणि पोटभरीचा हा नाश्ता आहे. आणि इथे आम्ही सर्वजण उपमा वगैरे खाऊन घेतलो. नंतर इथे मी किचन ओटा वगैरे क्लीन केलं. आणि इथे बघा सकाळचे 10 वाजलेले आहेत तरी ना, कारण चिक्कूच्या झाडामध्ये आता चिक्कू लागले आहेत चिक्कूला, तर भरपूर असा ना पालापाचोळा पडतो, कारण पक्ष्या चिक्कू खायला येतात. आणि ते बघा 10 वाजताच बघा 2-3 तासामध्ये एवढा असा पसारा म्हणजे कचरा पडलेला आहे पानाचा. आणि ते मी परवाच ना 2-3 दिवसाच्या पलीकडे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं होतं मनी प्लांट आणलेलं. ते बघा खरंच त्याची ग्रोथ ना खूप छान होऊ लागलेली आहे. मी तोपर्यंत ना बॉटलमध्ये ठेवून दिलेला आहे. नंतर बघू त्याला आणखीन ना कुंडामध्ये वगैरे ना लावून घेते. आणि ते मी कणिक पण मळून घेतली. आणि आज ना छोलेची भाजी बनवा म्हटलं. कालच ना छोले आणि पुरी बनवली होती. आणि भाजीला काही नसलं की मी काय करते, छोले अख्खा मसूर वगैरे बनवत असते. तर इथे मी चपात्या बनवण्यासाठी कणिक मळून ठेवलेली आहे. आणि इथे मी छोलेची भाजी बनवून घेतली. आणि ते ना गरमागरम इथे चपात्या पण बनवून घेतल्या, कारण आता शोच्या टिफिनला तरी मला चपाती बनवावी लागते. आणि त्याचं काय असतं की त्याला आवडीचं भेंडी मेथी काहीतरी केले की तो घेऊन जातो टिफिन, त्याचं काहीच नाही आहे. आणि ते ना सकाळ सकाळी ना मी पीठ मळून थोडंसं पातळ मळून ठेवलं होतं, पण ते काय झालं थंडीने ना एकदम पीठ असं घट्टसर पण लाटता लाटता येईन असं चपाती झालेलं आहे. थंडीमुळे ना खूप म्हणजे खूप घट्ट होऊ लागलेलं आहे. आणि तुम्हाला आजचा माझा मिनी ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास शेअर सबस्क्राईब बाय.